गाडगे महाराज गोरक्षण संस्थेच्या वतीने गेल्या 40 वर्षापासून कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा असा संपूर्ण महिन्याभर काकडा आरतीचे आयोजन करण्यात येत असते। यावर्षी सुद्धा ही परंपरा कायम असून संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 19 नोव्हेंबरला या काकडा आरतीचा समारोप होणार आहे। संस्थेच्या वतीने महिन्याभर या काकडा आरतीच्या निमित्ताने गोरगरिबांना दिवाळी फराळ वाटप, अन्नदान, वस्त्रदान असे विविध उपक्रम राबविले जातात। अशाच प्रकारे यावर्षी सुद्धा संस्थेच्या वतीने महिन्याभर काकडा आरती करणाऱ्या भाविक भक्तांना ब्लँकेट, ताट, ग्लास, साडी, धान्य किराणा किटचे वाटप करण्यात येत असते। या संत गाडगेबाबा गोरक्षण संस्थेचे दिवाळीच्या निमित्ताने सुशोभीकरण करण्यात आले असून रंगरंगोटी, रोषणाई, तोरण, पताका लावण्यात आले आहेत। यावर्षी काकडा आरतीचा समारोप कार्यक्रम निमित्ताने 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 4:30 वाजता काकडा आरती, प्रभात फेरी, हरिभक्त परायण भरत महाराज रेडे यांच्या काल्याचे कीर्तन व महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता। संत गाडगेबाबा गोरक्षण संस्थेच्या वतीने महिनाभर आयोजित काकडा आरतीचे आयोजन करण्याकरिता संस्थेचे सागर देशमुख, विशाल वानखडे, सुरेश बावनेर, बाळासाहेब कावरे, वसंत देशमुख, सुनील सरकटे व सुरदास यांनी परिश्रम घेतले। यावेळी नागरवाडी येथील संस्थेच्या सेवकांनी सुद्धा सहकार्य केले। श्रद्धा मस्के, विदर्भ न्यूज, दर्यापूर।